एकदम सोप्या पद्धतीने गॅसचा वापर न करता झटपट तयार होणारे साबुदाणा बटाट्याचे पापड तुम्ही एकदा बनवून पहा। खूप म्हणजे खूप आवडतील तुम्हाला। अजिबात मेहनत लागत नाही याला। अर्ध्या तासात आपण 100 ते 200 पापड बनवू शकतो। खूप सोपे आहे आणि रिझल्ट एकदम भन्नाट आहे। एवढे चवदार लागतात ना हे पापड, म्हणजे एकदम वेफर्स सारखे लागतात। वेफर्स तळल्याच्या नंतर तेलकट होतात, पण हे पापड अजिबात तेलकट होत नाही आणि वेफर्स एवढी मेहनतही याला लागत नाही। खूप म्हणजे खूपच सोपे आहेत। लगेच आपण याची रेसिपी पाहूया। त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे, रेसिपी पूर्ण बघा आणि रेसिपी जर आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा। लगेच हे साबुदाणा बटाट्याचे पापड कसे बनवायचे हे आपण पाहूया। तर हे पापड बनवण्यासाठी मी या वाटीने 2 वाटी साबुदाणा 4 तास अगोदर भिजत घातला होता। 4 तासानंतर आता हा भिजलेला आहे, म्हणजे दुपारी भिजू घातला होता आणि आता संध्याकाळ झालेली आहे। संध्याकाळी हा व्यवस्थित भिजलेला आहे। हा गरम पाणी टाकून साबुदाणा आपल्याला भिजून घ्यायचा आहे। याला मी आता मोकळं करून घेतले, मोठ्या भांड्यात काढून घेतले एका, आणि यात आता पुन्हा आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। गरम पाण्यामुळे खूप छान साबुदाणा भिजतो आणि मग त्याला बारीक करायला जास्त प्रॉब्लेम होत नाही। पाणी एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि मग यात घालायचं आहे। आता साबुदाण्याच्या वरती पाणी राहील इतपत पाणी आपल्याला घालायचं आहे अशा प्रकारे, आणि याला एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता यावरती झाकण ठेवून हा रात्रभर आपल्याला भिजवून घ्यायचा आहे। उद्या सकाळी आपण पापड बनवणार आहोत। आता सकाळी आपल्याला 1 किलो बटाटे स्वच्छ धुवून त्यानंतर उकडवून घ्यायचे आहे। बटाटे असे उकडवून घेतले की आता आपल्याला याचे साल काढून घ्यायचे आहे। अर्धा किलो साबुदाण्यासाठी 1 किलो बटाटे वापरलेले आहे। बटाटे थोडेसे जास्त जरी झाले तरी काही फरक पडत नाही याला। उलट पापड अजून खायला छान लागतात, म्हणजे एकदम चिप्स सारखे लागतात साबुदाण्याचं प्रमाण कमी असेल तर। आता एक एक करून सर्व बटाट्याचे मी साल काढून घेते। सर्व बटाट्याचे आता साल काढून झाले की बटाटे आपल्याला असे मॅश करून घ्यायचे आहे। हे मॅशर नसेल तुमच्याकडे तर मग बारीक बारीक चिरून घेतले तरी काही हरकत नाही, किंवा हाताने तुम्ही मॅश करू शकता। माझ्याकडे मॅशर आहे त्यामुळे मी हे सर्व बटाटे असे मॅश करून घेते। आता या बटाट्याची आपल्याला पेस्ट बनवायची आहे, त्यामुळे याला थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला। सर्व बटाटे असे मॅश करून घेतलेले आहेत मी। साबुदाणा देखील आपला व्यवस्थित भिजलेला आहे, तुम्ही पाहू शकाल। पूर्ण पाणी ॲब्झॉर्ब केलेलं आहे आणि मस्त भिजलेला आहे साबुदाणा। आता हा जास्त भिजलेला साबुदाणा बारीक करायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे। आता काही साबुदाणा आणि काही बटाटे मी मिक्सरच्या भांड्यात घालते आणि याची पेस्ट बनवून घेते। पेस्ट बनवून घेताना आपल्याला एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे। तसेच यात थंड पाणी घालायचं नाही आहे, लागलंच तर थोडंसं गरम पाणी घालायचं आहे आणि गरम पाणी घालून याची पेस्ट बनवायची आहे। थंड पाणी घातल्याने पापड चिरू शकतात, त्यामुळे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। आता अशी बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि जास्त पाणी घालायचं नाही आहे, थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पेस्ट बनवायची आहे। ही पेस्ट आता मी एका मोठ्या भांड्यात ओतून घेते। राहिलेला साबुदाणा आणि बटाट्याची देखील आपल्याला अशाच प्रकारे पेस्ट बनवून घ्यायची आहे। बटाटे जास्त चिकट असतात, त्यामुळे आपल्याला दोन्ही मिक्स असं वाटून घ्यायचं आहे। थोडेसे बटाटे घातले मी, आता थोडासा साबुदाणा घालते। तसेच हे पापड मी आता तिखट बनवते, पण तुम्ही फक्त मिठाचे देखील बनवू शकता हे। आता यात मी हिरवी मिरची घालते, त्यामुळे यात मी 1.5 चमचा मिरचीचा ठेचा घातला आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता हिरव्या मिरचीऐवजी तुम्ही रेडीमेडवालं लाल तिखट वापरू शकता किंवा मिरची कुटून देखील वापरू शकता। आणि त्याची देखील आपल्याला अशी गरम पाणी घालून पेस्ट बनवायची आहे। पाणी कमीत कमी वापरायचं आहे, मी पुन्हा सांगेल, कारण मिश्रण पातळ झालं तर मग पापड जमणार नाहीत। आता राहिलेले साबुदाणा आणि बटाट्याची देखील मी पेस्ट बनवून घेतली। हे मिश्रण आता सर्व एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। आणि आता घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी टाकायचं आहे, सुरुवातीलाच पाणी टाकायचं नाही आणि हे मिश्रण पातळ बनवायचं नाही आहे। मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाले की लगेच आपल्याला पॉलिथिन शीटवरती पापड घालायचे आहे। हे पापड आपण पळीने घालणार आहोत, त्यामुळे छोटी अशी पळी घ्यायची आहे। त्यात थोडंसं मिश्रण घेऊन असं पॉलिथिन शीटवरती टाकून आपल्याला थोडंसं पसरवून घ्यायचं आहे। पापड बनवताना थोडेसे जाडसरच बनवायचे आहे, जास्त पातळ करायचे नाही, कारण वाळल्याच्या नंतर पापड बारीक होतात, पातळ होतात। थोड्याशा मिश्रणात आपला एवढा मोठा पापड तयार होतोय, तुम्ही पाहू शकाल। एवढ्या मिश्रणात आपले 125 ते 150 पापड आरामात तयार होतात, मध्यम आकाराचे। आणि फक्त 1.5 किलो साहित्य घेतलेलं आहे आपण। आता एक एक करून सर्व पापड मी असेच बनवून घेते। सर्व मिश्रणाचे मी असे पापड बनवून घेतले। आता हे पापड मी फॅन खाली सुकवणार आहे। फॅन फास्ट करायचा आहे, कारण याला जर हवा किंवा ऊन लागलं नाही तर हे मिश्रण कच्चं आहे, त्यामुळे खराब होऊ शकतं। तसेच पापड पूर्णपणे एक साईड सुकल्याच्या नंतरच आपल्याला याची साईड चेंज करून घ्यायची आहे। आता पापड सुकलेले आहे, याची मी साईड चेंज करून घेते। आपण जर थोडेसे सुकल्याने लगेच साईड चेंज करून घेतली
तर पापड असे जमा होतात, वाकडे तिकडे होतात. त्यामुळे पूर्णपणे सुकल्याच्या नंतर अशी साईड चेंज करून घ्यायची आहे. हे पापड थोडेसे सुकल्याच्या नंतर याला मी पूर्ण 1 दिवस उन्हात छान वाळवून घेतलेलं आहे, छान सुकवून घेतलेलं आहे. आणि किती सुरेख पापड तयार झाले तुम्ही पाहू शकाल. एकदम वेफर्ससारखे लागतात हे खायला. हे मी तुम्हाला आता तळून देखील दाखवते. हे पापड तळण्यासाठी तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस कमी करायचा आहे किंवा बंदच करायचा आहे, कारण यात बटाटा असल्यामुळे पापड लवकर लाल होतात. किती सुरेख फुलताय पापड तुम्ही पाहू शकाल. अगदी डबल ते टिब्बल फुगताय आणि छान पांढरा शुभ्र कलर आलाय, एकदम वेफर्ससारखा. पण हे पापड वेफर्ससारखे अजिबात तेलकट होत नाही. यामुळे मला हे पापड खूप आवडतात आणि त्यामुळेच मी हे पापड दरवर्षी बनवते. वेफर्स आता मी बनवणं बंदच केलंय. बनवले तर फक्त 1-2 किलोचे बनवते, घरात असावे म्हणून. कुणी पाहुणे वगैरे आले तर त्यांच्यासाठी. आणि हे पापड जास्त प्रमाणात बनवते कारण हे उपवासाला खायला बरे पडतात. तसेच माझ्या मुलीलाही बुधवारी शाळेत स्नॅक्स सांगतात, तेव्हा अधूनमधून मी तिला हे पापड देत राहते, विकतचे चिप्स वगैरे देण्यापेक्षा. खरंच खूपच छान होतं ते. तुम्ही एकदा बनवून पहा, खूप आवडतील तुम्हाला. रंग किती सुरेख आलाय तुम्ही पाहू शकाल आणि अजिबात तेलकट झालेले नाही आहेत बरं. आणि त्यापेक्षाही खायला हे खूपच खमंग लागतात आणि 2 ते 3 पट फुललेले आहेत बरं. आणि खूप छान खुसखुशीत झालेले आहे, एकदम हलके झालेले आहेत. तर या उन्हाळ्यात तुम्ही हे पापड नक्की बनवून पहा. मला 100% खात्री आहे तुम्हाला हे पापड खूप म्हणजे खूप आवडतील आणि त्यानंतर तुम्ही प्रत्येक उन्हाळ्यात हे पापड नक्कीच बनवाल. तसंच हे पापड बनवायला खूप सोपे आहे, हे तर तुम्ही पाहिलंच आहे. कोणीही सहज बनवू शकतं आणि अजिबात फसत नाही. तर नक्की बनवून पहा आणि रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा. बाय बाय.